राजभवनाच्या प्रांगणात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे। गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे। या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण राजभवन मुंबई येथून आपल्यासाठी सादर करीत आहोत। महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत इथे उपस्थित आहेत। गेल्या आठवड्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली होती। माजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देशाचे पुढील उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। यानंतर ही जागा रिक्त झाली होती। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी आचार्य देवव्रत यांना राज्यपाल पदाची आज शपथ दिली। आचार्य देवव्रत यांनी वयाच्या 66व्या वर्षी संस्कृत भाषेत शपथ घेतली। अहम देवव्रतः ईश्वरस्य शपथं गृह्णामि यदहं श्रद्धापूर्वकं महाराष्ट्रस्य राज्यपाल पदस्य कार्यपालनं करिष्यामि एवं स्वसकल योग्यतया संविधानस्य विधेश्च परिरक्षणं संरक्षणं प्रतिरक्षणं च करिष्यामि एवं अहम महाराष्ट्रस्य जनानां सेवायां कल्याणे च निरतो भविष्यामि। या ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळातील इतर सदस्य तसेच प्रशासकीय आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आचार्य देवव्रत हे 2019 पासून गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्याकडे हिंदी आणि इतिहासातील पदव्युत्तर पदवी असून त्यांनी नैसर्गिक चिकित्सा आणि योगशास्त्रांमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त राज्यपाल महोदयांना शुभेच्छा दिल्या। या सोहळ्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक नवीन पर्व सुरू झालंय। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी आज कार्यभार स्वीकारला आहे। त्यांचा अनुभव आणि ज्ञानाचा महाराष्ट्राला निश्चितच फायदा होईल अशी आशा आहे। राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्यपाल यांच्या समन्वयाने राज्याच्या प्रगतीला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा आहे। या शपथविधी सोहळ्यातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू।